नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. रोहित पवार यांनी माननीय अजित पवार साहेब यांच्या दुर्दैवी अपघाताच्या संदर्भामध्ये काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अत्यंत वाईट दिवस म्हणून इतिहासात त्याची नोंद होईल. कारण त्या दिवशी थोर नेते अजित पवार साहेब यांचे दुर्दैवी निधन झाले. आणि या दुर्दैवी निधनाच्या नंतर चर्चांना उधाण आलेलं आहे. ज्या वेळेला घटना घडली 8 वाजता मुंबईमधून अजित पवार साहेब विमानातून बारामतीसाठी प्रचारासाठी निघत आहेत आणि 40 ते 45 मिनिटाचा प्रवास म्हणजे 8:45 किंवा 8:40 या दरम्यान हा जो दुर्दैवी अपघात झाला. आणि त्याच्यानंतर राजकारण, समाजकारण आणि शंका कुशंका काटछट याचं राजकारण सुरू झालं. हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. अजित पवार यांच्या अंत्यविधीच्या समयी अंत्यविधी सुरू आहे. त्यांच्या चित्तेला आग दिलेली आहे आणि ती आग विझायच्या अगोदरच जे झिरवळ नावाचे ग्रस्त मंत्री आहेत की ज्यांचं आता मंत्रालयामध्ये त्यांच्या एका कारकुनाला रंगेहात पकडला आहे, त्या झिरवळांनी त्याच ठिकाणी विलिनीकरण, 2 पक्षांचे विलिनीकरण, 2 राष्ट्रवादीचे विलिनीकरण या संदर्भात सुरुवात केली. आणि तिथून जी चर्चाला सुरुवात झाली तर आज काय तशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. 2 राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार का? तर हे होत असताना ताबडतोबीने ह्या चर्चा सुरू होत असताना ताबडतोबीने एक भाजपचं हायकमांड म्हणा की भाजपचे चाणक्य म्हणजे अमित शहा साहेब व महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन तात्काळ सुमित्रा देवी पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली व त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतले की जेणेकरून विलीनीकरणाच्या दोन्ही बाजू ज्या चर्चा चालू आहेत त्या चर्चाला वेगळं वळण न जाता त्या चर्चा थांबतील आणि होणाऱ्या राजकारणाचे दुष्परिणाम थांबतील अशी एक धूर्तपणे किंवा एक चालाकी करून तात्काळ त्यांनी सुमित्रा देवी पवार यांचा त्या ठिकाणी राजकारणामध्ये व सत्ताकारणामध्ये त्यांचा प्रवेश घडून आणला. त्यांना उपमुख्यपदाची शपथ दिली. त्यावर देखील अनेकांनी टीका केलेली आहे. तर प्रश्न असा आहे की विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये साहजिकच विलिनीकरण समजा झालं तर रोहित पवार यांना सत्तेमध्ये जाण्याची संधी मिळू शकते किंवा सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपदाची शपथ ते घेऊ शकतात किंवा त्यांच्या सत्तेमध्ये त्यांना दरवाजे उघडले जातील. मग हे सर्व होत असताना रोहित पवारांचं राजकीय त्यांचं पदार्पण मंत्रिपदाच्या रूपाने आणि केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांचं मंत्रिपदाच्या रूपाने भारतीय लेवलला सत्तेकारणामध्ये त्यांचा प्रवेश आणि हे सर्व घडत असताना पार्थ पवार आणि जय पवार यांचं काय, यांची राजकीय पुढील वाटचाल कशा पद्धतीने राहील. अर्थात सुप्रिया सुळे या भारतव्यापी देशव्यापी त्यांचं नाव आहे. संसदेमध्ये ते चांगल्या प्रकारची भाषणं करतात. संसद रत्न म्हणून त्यांना संबोधलं जातं आणि विशेष म्हणजे शरद पवारांच्या त्या मुलगी आहेत. त्याचप्रमाणे रोहित पवार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड या मतदारसंघातून 2दा आमदार म्हणून आलेले आहेत. बऱ्यापैकी राजकारणामध्ये त्यांचं नाव झालं आहे. आणि या 2 माणसांना या 2 पक्षांच्या ऐक्यामुळे, या 2 पक्षांच्या विलिनीकरणामुळे या 2 जर व्यक्ती सत्तेमध्ये येत असतील तर पार्थ पवार आणि जय पवार
हे राजकारणामध्ये फार त्यांचं प्रचंड नाव नाही किंवा त्यांचं एवढं मोठं कर्तृत्व नाही, मग त्यांच्या भविष्याचं काय हा विचार करून कुठलीही आई आपल्या मुलाचं नुकसान होऊ देणार नाही, ही गोष्ट साधी सरळ आहे. आणि म्हणून मी मागे म्हटलं की हे विलिनीकरण काही होणार नाही. आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी या गोष्टीचं गांभीर्य घेऊन तात्काळ सुनेत्रा पवार यांना मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे. आणि हे सर्व वातावरण होत असताना बाकी माननीय रोहित पवार यांनी माननीय अजित पवार यांच्या संबंधामध्ये शंका उपस्थित केलेल्या आहेत. हा घातपात आहे की अपघात आहे अशा पद्धतीचं प्रश्न निर्माण झाले. त्याच वेळेला खरं म्हणजे माननीय शरद पवार साहेबांनी तात्काळ या घटनेच्या नंतर तिसऱ्या दिवशी सांगितलं की याचं राजकारण करू नका, हा अपघातच आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा लाडका नातू रोहित पवार बाकी हा अपघात नसून घातपाताचा प्रकार आहे अशा पद्धतीची मला शंका आहे, असे प्रश्न उभं घेऊन ते पुरं भारतभर त्या पद्धतीने बोलत आहेत, पत्रकार परिषदा घेत आहेत. आणि ह्या ज्या शंका उपस्थित करत आहेत या शंकेचं निरसन करण्याऐवजी किंवा अर्थातच शासनाने जी समिती स्थापन केली त्या समितीचा अहवाल जो येईल तो येईल, परंतु या रोहित पवार यांनी घेतलेल्या भूमिका की जे त्यांचे चुलते आहेत अजित पवार यांचा घातपात झाला आहे काय अशी जी शंका त्यांनी घेतली त्याचं निरसन होणं गरजेचं आहे. परंतु याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे नेते प्रवक्ते असतील ते बाकी रोहित पवारावर तुटून पडत आहेत. अर्थात रोहित पवारांच्या घरामध्ये घटना घडली, त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे किंवा शंका घेण्याचा अधिकार आहे. अर्थात चौकशी आणखी निरपेक्षपणे चौकशी झाली तर काही गोष्टी समोर येऊ शकतात, परंतु त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते प्रवक्ते हे बाकी रोहित पवारांवर तुटून पडले आहेत. एवढंच नाही तर रोहित पवारांची निंदा नालस्ती करण्यासाठी किंवा रोहित पवारांना विरोध करण्यासाठी रोहित पवार कशा चुकीचं बोलत आहेत आणि असे काहीच म्हणजे अशा काही घातपात झाला नाही अशा पद्धतीची भूमिका मांडण्यासाठी जुने जाणते पत्रकार की जे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब चालवतात किंवा वेगवेगळ्या फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून की ज्यांचे लक्षावधी फॉलोअर्स आहेत ते मोठे मोठे पत्रकार बाकी रोहित पवारांवर तुटून पडले आहेत. अर्थात या जे ठराविक महाराष्ट्रामध्ये जे मोदी भक्त आहेत, जे फडणवीस भक्त आहेत, असे काही पत्रकार असतील, काही यूट्यूब चॅनल चालवणारे काही लोक असतील की जे मोदी भक्त, जे भाजप भक्त व जे फडणवीस भक्त आहेत त्यांनी बाकी रोहित पवार यांची यथेच्छ धुलाई करायची सुरू केलेलं आहे शब्दरूपी या माध्यमातून. अर्थात रोहित पवारांना त्यांचा हक्क आहे शंका उपस्थित करण्याचा, परंतु भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या पेक्षाही हे वरिष्ठ जे पत्रकार आहेत जे स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवतात ते बाकी रोहित पवारांवर भलत्याच टीका करू लागलेले आहेत. आणि त्या संदर्भामध्ये ते दाखला देत आहेत त्यांच्या आजोबाचा म्हणजे माननीय शरद पवार यांचा की शरद पवार साहेब म्हणतात की कुठल्याही प्रकारचा घातपात झाला नाही, लोकांनी शांत राहावं. आणि त्यांचेच लाडके नातू सांगतात की अजित पवार यांच्या अपघाताच्या मागे काही शंका आहे, काही घातपात झाला का, आणि अशा पद्धतीचं ते प्रदर्शन पत्रकार परिषदेमध्ये करत असतात. आणि म्हणून त्यांच्यावर टीका करण्यासाठी अनेक जण भाजप समर्थक हे बाकी पुढे आलेले आहेत. आता ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला अगदी खेड्यामध्ये असणाऱ्या की गावामध्ये सकाळचे पारी लोक जपतात, शेतकरी लोक जपतात, एका हॉटेलमध्ये असतील, पारावा असतील की देवळांमध्ये असतील. आणि त्यावेळेला ज्या वेळेला घटना घडली त्याच वेळेला 15-20 मिनिटांमध्येच 5 मिनिटातच काही लोकांनी तात्काळ खेड्यातली माणसं देखील शेतकरी देखील बोलू लागले की अरे घातपात तर नाही ना. तसंच शहरामधील काही लोकांना असं वाटलं की घातपात तर नाही ना, कारण एवढ्या मोठ्या माणसाची असा अपघात होतो तरी साहजिकच पटकन काही लोकांच्या डोक्यात कल्पना येते की घातपात तर नाही ना.
आणि मग हे लोन पूर्ण भारतभर किंवा पूर्ण भारतामध्ये फिरलं आणि मग रोहित पवारांनी देखील या संदर्भामध्ये असं विधान केलं आहे. तर या गोष्टीचं गांभीर्य घेऊन चौकशी निरपेक्ष होणं, चौकशी जी आहे ती व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि रोहित पवारांच्या शंकेचं समाधान हे झालं पाहिजे आणि खरं काय खोटं काय या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी बाकी विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये बाकी विलिनीकरण होणार नाही. कारण विलिनीकरण झालं तर सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार हे सत्तेमध्ये येऊ शकतात आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जय पवार आणि पार्थ पवार यांचं राजकीय भवितव्य थोडं मागे पडू शकतं आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आई आपल्या मुलाचं नुकसान होऊ देणार नाही. कारण पार्थ पवार हे अगोदरच पुण्याच्या जमिनीमध्ये त्यांचं नाव आलेलं असल्यामुळे ते गोत्यात आहेत म्हणून विलिनीकरण बाकी सुमित्रा देवी करणार नाही आणि हे दोन पक्ष स्वतंत्रच राहतील आणि बाकी या ठिकाणी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस बाकी आता तो बाकी मागे पडला आहे आणि सुमित्रा देवी पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस बाकी फारच पुढे गेलेला आहे कारण त्यांचे नगरसेवक जास्त आहेत, त्यांचे आमदार जास्त आहेत. तर अशी परिस्थिती असताना बाकी विलीनीकरण होणार नाही. परंतु याच दरम्यान बाकी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या दुर्दैवी अंताला कोण जबाबदार आहे याची बाकीची चौकशी करण्याची ते मागणी करत आहेत. त्याकडे देखील सरकारला डोळे झाकून चालणार नाही, निरपेक्षपणे चौकशी होणं गरजेचं आहे हे देखील सामान्य लोकांना वाटतं. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा व तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.